नमस्कार, मी डॉक्टर मेघा वैद्य चव्हाण. उष्णता हा शब्द आता फक्त उन्हाळ्यापुरता राहिला नाही, तर तो आता आपल्याला 12ही महिने ऐकायला मिळतो. जसं बाकीच्या गोष्टीचा परिणाम आपल्या शरीरावरती दिसून येतो, तसंच याचा उष्णतेचाही परिणाम आपल्याला शरीरावरती लगेच दिसून येतो. उष्णता वाढली की डोळ्याची आग होणं, छातीत जळजळणं, अंगावर उष्णतेचे फोड येणं अशा समस्या येऊ लागतात. शिवाय कधी कधी भरपूर घाम देखील येतो, त्यामुळे असह्य वाटू लागतो. यावर काही घरगुती सोप्या टिप्स आहेत, त्या केल्याने तुम्हाला लगेचच आराम मिळू शकतो. या सोप्या टिप्स तुमच्या अंगातली उष्णता कमी करण्यास मदत करतात. पहिला उपाय म्हणजे कोकम सरबत. जर कधी जंक फूड, तेलकट, मसालेदार पदार्थ खाल्ल्यावरती काही लोकांना जळजळ, मळमळ होत असेल, तर तेव्हा तुम्ही 1 तासाच्या अंतराने कोकम सरबत घेऊ शकता. त्यामुळे भरपूर आराम मिळतो. नंतर काही जणांना रोजच्या रोज हातापायाला, तळपायाला आग होत असते, तर रोज रात्री तळपाया हाताला तेल लावून काशाच्या वाटीने पाय घासावे. त्यामुळे झोप देखील शांत लागते. शिवाय हातापायाची उष्णतेने होणारी जळजळ पण खूप कमी होते. तिसरा उपाय म्हणजे जिरं. जिरं हे अत्यंत थंड असतं, त्यामुळे रात्री 1 कप पाण्यात अर्धा चमचा जिरे टाकावे आणि ते भिजत ठेवावे आणि सकाळी त्याच पाण्याचं सेवन करावं. शरीराला थंडावा मिळतो. शिवाय वजनही नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसंच पाण्याचंही जास्तीत जास्त सेवन करावं. फक्त तहान लागली म्हणून पाणी पिऊ नये, तर इतर वेळीही त्याचं सेवन करणं गरजेचं आहे. तसंच माठातील पाण्यास जास्त भर द्यावा. शक्यतो फ्रीजमधलं पाणी पिण्यास टाळावे. शक्य असल्यास दूध, सरबत किंवा साध्या पाण्यातून 1 चमचा सब्जा किंवा तुळशीचे बी घ्यावे. यासोबत रोज सकाळी गुलकंद खाल्लं तर उत्तमच. रोज दुपारी जेवल्यानंतर ताक पिण्याची सवय लावा. रात्री कधीही ताक पिऊ नका. ताक घेताना त्यामध्ये पुदिना, धनेजिरे पूड, हिंग घालून घेतल्यास अधिक फायदा होतो. आहारात दूध, दही, तूप याचं सेवन करावं. तुपाचा गुणधर्म थंड असल्यामुळे पोटात थंडावा आणि उष्णता कमी होण्यास मदत होते. आपल्या शरीरातील तापमान बॅलन्स असणं गरजेचं आहे, कारण त्यामुळे उष्माघाताचा म्हणजेच हीट स्ट्रोक याचा त्रास उद्भवण्याची शक्यता असू शकते. शिवाय ऋतूनुसार आपल्या आहाराकडे पण लक्ष देणं तेवढंच गरजेचं आहे. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल ते देखील तुम्ही आम्हाला सुचवू शकता. नमो हरी होमिओ क्लिनिकच्या पेजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.